श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली अस्थिरता आणि चिंता दूर होणार आहे का? कुटुंब, करिअर, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये अपेक्षित बदल घडतील का? एखादी नवीन संधी तुमच्या आयुष्याला सकारात्मक वळण देईल का? ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत आहात त्याचे फळ आता मिळण्यास सुरुवात होईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कर्क राशीच्या व्यक्ती स्वभावाने भावनिक, संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि अंतर्ज्ञानी असतात. या आठवड्यात तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. काही प्रसंगी मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष जाणवू शकतो, परंतु शांतपणे विचार केल्यास योग्य निर्णय घेणे शक्य होईल. ग्रहस्थिती सूचित करते की हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा, नातेसंबंध मजबूत करणारा आणि भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि अनुभवांनी भरलेला राहू शकतो. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील, पण त्या तुम्हाला कमकुवत करण्याऐवजी अधिक मजबूत बनवतील. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य आणि प्रेम या आठवड्यात विशेष जाणवेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे किंवा विलंब होऊ शकतो, मात्र त्यातून निराश होण्याची गरज नाही. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारेल आणि अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू लागतील. तुमच्या संयमाचा आणि मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्यास सुरुवात होईल. नवीन संधी ओळखण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची क्षमता वाढेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते किंवा एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमची निवड होऊ शकते. तुमच्या कल्पना आणि नियोजन कौशल्यामुळे कार्यालयात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना नवीन संधी मिळू शकतात. मुलाखती आणि चर्चांमध्ये आत्मविश्वास टिकवून ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिर प्रगतीचा आहे. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि जुन्या संपर्कांमधून लाभ मिळू शकतो. कुटुंबियांसोबत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. कोणताही मोठा निर्णय भावनेच्या भरात न घेता व्यावहारिक दृष्टिकोनातून घ्यावा. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही व्यक्तींना अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिकदृष्ट्या काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. तथापि घर, कुटुंब किंवा मुलांच्या गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही व्यक्ती घराची दुरुस्ती, सजावट किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च करू शकतात. खर्च वाढला तरी तो भविष्यासाठी उपयुक्त ठरणारा असेल. बचतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास पुढील काही महिन्यांमध्ये चांगले परिणाम दिसतील. कोणालाही पैसे उधार देताना काळजीपूर्वक विचार करा. कौटुंबिक जीवन. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कुटुंब हेच सर्वात मोठे बळ असते आणि या आठवड्यात याची जाणीव अधिक प्रकर्षाने होईल. घरातील वातावरण प्रेमळ आणि आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांचे आगमन किंवा कौटुंबिक भेटीगाठींमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटेल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा ठरेल. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नात्यातील अनेक गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंध अधिक स्थिर आणि विश्वासार्ह बनतील. अविवाहित व्यक्तींना एखादी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. जुनी मैत्री प्रेमामध्ये बदलण्याचे संकेतही काहींसाठी दिसू शकतात. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा आनंददायी राहील. जोडीदाराचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. घरगुती जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे संबंध अधिक मजबूत होतील. काही जोडप्यांसाठी भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हा काळ ठरू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. अभ्यासात चांगली प्रगती होईल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा,
मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेशी संबंधित विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तींचं सहकार्य लाभेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. अभ्यासासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक राहील. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग मध्यम पण लाभदायक आहेत. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास भविष्यातील काही महत्त्वाच्या संधी निर्माण करू शकतो. नवीन ठिकाणे आणि नवीन लोकांशी ओळखी होतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाचा योग काही व्यक्तींना येऊ शकतो. अशा प्रवासामुळे मनाला शांती मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवल्यास अडचणी टाळता येतील. दूरच्या नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता देखील आहे. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे विशेष कल राहू शकतो. मनातील तणाव आणि भावनिक अस्थिरता दूर करण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि जप यांचा आधार घ्या. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. एखाद्या आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी हा उत्तम काळ आहे. काही जुन्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच सापडतील. सत्कर्म आणि सेवाभाव यामुळे मानसिक समाधान मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतील. हा काळ भावनिक संतुलन निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. उपाय. दररोज भगवान शिव आणि माता पार्वती यांचं स्मरण करा. सोमवारी शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. पक्ष्यांना पाणी आणि धान्य ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातील नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी नियमित ध्यान करा. शक्य असल्यास सोमवारी गरीब व्यक्तींना अन्नदान करा. हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद, करिअरमधील प्रगती आणि आर्थिक सुधारणा घेऊन येणारा आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी असतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारेल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल तर वैवाहिक जीवनात समजूतदारपणा अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील आणि आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता लाभेल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या मदतीने तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकाल. हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक समाधान, कौटुंबिक सुख आणि प्रगतीची नवी सुरुवात घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.